नमस्कार यूट्यूब फॅमिली, राम राम. माळी ब्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ असा आहे की आपण मुगाच्या शेंगा तोडायला चालू आहेत. कारण खरीपाचं पहिलं पीक येणार म्हणजे हे मूग आहे. तर पाठीमाग ऊशा तोडती शेंगा. मी इकडं गाईला वगैरे चारा टाकला आणि आता म्हणलं एक व्हिडिओ बनवा, कारण बरेच दिवस झालं मी व्हिडिओ पण बनवला नव्हता. तर हे पाठीमाग मुगाच्या म्हणजे 4 काकऱ्या आहेत, जास्त नाही, पण असंच वडेपर्यंत ती चिंच दिसती तिथपर्यंत आहे सध्या. तर आता तोडायला चालू आहे. तर कारण हेच फक्त पीक लवकर येत आहे खरीपाचं. बाकी इकडं सोयाबीन आहे आपलं. हे बघा सोयाबीन कसं आहे. आता त्याला शेंगा सुटल्यात, म्हणजे शेंगा निब्बर व्हायला चालू झाले, कारण लवकरच पेरणी झालेली होती आपली. तर इथं ह्या साईडला तुरीचा पट्टा घातलेला आहे, म्हणजे 4 काकऱ्यात तूर आहे. काही हे तूर आहे, तिचा पण शेवटपर्यंत असाच पट्टा आहे, शेवटपर्यंत आहे. आणि हे महाग दिसतंय थोडा, आणि एक पट्टा इकडं उडीत आहे, ते उडीत आहे. मला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो. तर हा तुरीचा पट्टा आहे बघा, हे तूर आहे. तर 2 दिवस झाला पाऊस पडून गेलाय. काल पण रिमझिम पाऊस होता, आज उघडलाय. म्हणलं चला उषा म्हटली चला तोडू, आज उघडलंय तर शेंगा. कारण पुन्हा एखादं चालू झाला तर अजून काही तोडता पण येणार नाही. आता हे असे काही तोडीत तोडीत गेलं तर ही एक आहे, उषा एक आहे. तर ही उडीद आहे इकडं. तर काही उडदाला पण शेंगा लागल्या तेव्हा. काही उडीद आहे, ही उडदाच्या शेंगा ते पण निबर व्हायला लागले. त्या काही उडीद आहे, काही ही उडीद आहे. हे असाच पट्टा असाच आहे, तर शेवटलाच आहे. ही पण इकडे सोयाबीन आहे. काही एकच झाड आहे, कसं मकाचं झाड आलंय मध्ये. तर चला पुढे जाऊ आपण उशाकडं. तरी असं शीतपर्यंत तोडीत गेल्या त्या दोघी जणी. आई एक आहे. तर बघा हो का, इथं ढिगारा घातलाय. बऱ्याच आता शेंगा आलेल्या आहेत, काही राहतात महाग अजून. हे अजून राहिलेलं आता काय करायचं, अजून थोडे दिवस थांबायचं. ही काळ्या पडल्या की डायरेक्ट उपटूनच काढायचं ह्याला. आता तरी तोडल्या ठेव का, उडीद बी चांगला आलाय, निबर व्हायला ते पण शेंगा. तर हे गावरान भेंडीचं झाड आहे काय. तर हे गावरान भेंडीचं आहे बघा. याला ही भेंडी तर लय चवदार लागते. तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवली ही भेंडी कशी असते ती. ह्या भेंडीत आणि आपल्या ते दुसरी भेंडी आहे त्या फरक आहे. कारण ही भेंडी खूप चवदार असते, कारण ही गावरान आहे. तर आताच याला वेळ आहे, याला 1 महिनाभर तर टाईम आहे अजून याला. आता हे बरेच आहेत झाडं या ह्याच्यामध्ये तुरीमध्ये आहे बघा. आणि याचे झाडं खूप मोठाले होतात बरं का, बुडं खूप मोठाले होतात. शेवटपर्यंत त्याला फळ लागत आहे. टेस्ट असते, चव असते त्याला गावरानला.
तर बघा ह्या ओळखीत आहो का ह्या मॅडमला. कुठं फिरायला हवं. हे काय व्हिडिओ काढतोय तुझा? व्हिडिओ शेंगा तोडायच्या, पावसा पाण्याचं आबाळ आलेला आहे. तोडायला लागलीस की तू? मला का होते का हो एकटीला तोडणं? दोघी जण की पावसा पाण्याचं तोडावं म्हणलं तर तिथे व्हिडिओ फिरत आहो. तुझाच व्हिडिओ करायला की तोड पटपट तूच. मी तिकडे गायला हे टाकले की चारा कडानी काकडे सुकतेल्या. तेवढं राहिले आणखीन पुढे तोडायचं. आता किती अर्धे राहिले की उद्या काय तोडू सकाळपासून. एवढं तर आणलंच. तोड पटपट तूच. तोडू लागा थोडं पावसा पाण्याचं. हां पावसा पाण्याचं तोडू लागा. आज नाही येत पाऊस. आबाळ आले. सगळ्या घे नावचे नाव ठेवू नको माग. सगळे आलेल्या घेऊन शेंगा. आल्याच घे. तुझा व्हिडिओ करायला की माझा व्हिडिओ करायला